नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे पोलीस स्टेशनच्या आवारात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते विठ्ठल खरचन यांचा मृत्यू झाला. ते आदिवासी महिलेसोबत आणि तिच्या मुलासोबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये त्या आदिवासी महिलेची फिर्याद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी नोंदवून घ्यावी याकरिता ते आले होते. त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्याची धमकी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी दिल्यामुळे विठ्ठल खरचन यांना मानसिक धक्का बसला. या धमकीचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊन ते तेथेच पाथर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात कोसळले. त्यांना दवाखान्यात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, असे त्या फिर्यादी महिलेची आम्ही भेट घेतली असता तिचे म्हणणे आले आहे. आमच्या हाती काही चलचित्र आले असून आम्ही ते तुम्हास दाखवित आहोत. विठ्ठल खरचन या तरुणाला एका आदिवासी भगिनीच्या बरोबर न्याय देण्यासाठी गेली 3 महिन्यापासून या ठिकाणी ती भगिनी, आदिवासी भगिनी, या सगळ्यांच्या दरवाजे त्या आमच्या आदिवासी भगिनीने या ठिकाणी ठोठवले आणि माननीय कलेक्टर यांनी आदेश दिला की त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांची कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. यासाठी ती भगिनी या ठिकाणी पाथर्डी पोलीस स्टेशनला आली. खर तर या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे इन्चार्ज पुजारी नाव आहे त्यांचं, विलास पुजारी. मला माहिती नाही नेते तुम्ही सेनेचं काम करतात, या ठिकाणी पुजारी साहेबांनी शेवगाव मध्ये काय केलं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दंगल झाली एक ठिकाणी आणि कार्यकर्त्याला गुंतवलं दुसऱ्या ठिकाणी. आमचे प्राध्यापक किसन चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष, या ठिकाणी औरंगाबादला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये सहभागी होते. माहिती नव्हती. या ठिकाणी चुकीचा गुन्हा दाखल केला कोर्टाने, त्या ठिकाणी त्यांना अटक पुरा जामीन मंजूर केला. त्या ठिकाणी पुजारी साहेबांना मी सांगू इच्छितो, आमच्या पाठीमागे चिमण्या गोंधळ नाहीये, आमच्या पाठीमागे चिमण्या गोंधळ नाहीये. आमच्या पाठीमागे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. आमचे सर कोर्टात गेले आणि सरांनी तिकडून झेंडू बाबा आणला आणि पुजारीच्या थोबाडाला लावला. आणि या ठिकाणी आमचे सर कोर्टामध्ये जाऊन न्यायालयामध्ये निर्दोष सुटले. आणि या ठिकाणी पुजारी साहेबांना त्यांचं कर्तृत्व समजलं की प्राध्यापक किसन चव्हाण नावाचा मुळा किती खंबीर आणि खैराची कुठे किती खंबीर आहे. मित्रांनो, तशीच घटना तालुक्यामध्ये घडली आहे. करत होता आणि गावातल्या लोकांनी त्यांच्यावर अन्याय केला, त्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठी पाथर्डीच्या पोलीस स्टेशनला आले. दुर्दैवाची गोष्ट घडली. या ठिकाणी आल्यानंतर पुजारी नावाच्या या माणसाने त्या ठिकाणच्या तरुणाला आणि त्या बाईला धमकी दिली, तुमच्या विरोधामध्ये 376 चा बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा आहे. माझी पुजारी साहेबांना या ठिकाणी विनंती आहे, आमच्या सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, तमाम इथल्या भीम सैनिकाच्या वतीने, आरपीआयच्या वतीने आहे, तुझ्या जर हिंमत असेल तर 376 चा गुन्हा दाखल करून दाखव, तुमचा नामचा सामना आहे. या ठिकाणी पोलीस खात्याला माझी विनंती आहे, महाराष्ट्राच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या राज्यामध्ये काय चाललंय बघा. एक भीम सैनिक, बाबासाहेबांच्या विचाराचा सैनिक, आदिवासी महिलेला न्याय द्यायसाठी या ठिकाणी न्याय देतो आणि मागणी करतो, त्या तरुणाला दबाव आणला जातो आणि त्या तरुणाची या ठिकाणी आपल्या पाथर्डी या ठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मयत होती. मयत 3 दिवस चाललंय महाराष्ट्रामध्ये बघा, 3 दिवस चाललंय. सगळ्या महाराष्ट्रातल्या आंबेडकर चळवळीला आव्हान आहे. एक दलिताच्या कार्यकर्त्याचा, एक भीमसैनिकाचा 3 दिवसापूर्वी मृत्यू होतोय पाथर्डीमध्ये.
3 दिवसापासून त्यांची डेड बॉडी या ठिकाणी पाथर्डीच्या हॉस्पिटलमध्ये पडून आहे. किती भयानक प्रकार आहे. प्राध्यापक किसन चव्हाण सरांनी हा मुद्दा लावून धरला. बाकीच्यांनी बऱ्याच 3 दिवसापासून अनेक लोकांनी गडबडी केल्या. बाकीच्या कार्यकर्त्यांनी, आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी खंबीरपणे प्राध्यापक किसन चव्हाण सरांच्या सोबत तुम्ही सगळेजण लढलात, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. अरे या ठिकाणी वाकण पण मोडणार नाही. प्राध्यापक किसन चव्हाण सरांनी हा मुद्दा लावून धरला. पुजारी साहेबाला सांगू इच्छितो, अरे आम्ही अशा जमातीमध्ये जन्माला आलो, 7 पिंड खातो, 7 पिंड. मेलेल्या माणसाचं 7 पिंड खाणं लावलं देत आमच्या. तुझा सुद्धा पिंड खाल्ल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणी. काय करताना दबावामुळे मृत्यू होतो. दबावामुळं काय परिस्थिती आहे सर, ह्याला झोपटलंच पाहिजे. यांनी लय नांगलाच लावलाय. सगळी पोलीस खात्याची इज्जत घातली. हे नवीन पोलीस अधीक्षक साहेब आलेत, ते सुद्धा कटाळले. सकाळी म्हणलं हे कशाला आलं इथं, म्हणलं तालुक्याला. ही पिढा गेली पाहिजे. ही पिढा आहे पिढा. मी एका कार्यकर्त्याला सांगितलं आता, आवदा साहेब म्हणले त्याच्या पावलात परिस्थिती वाईट आहे या तालुक्यामध्ये आणि कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. मित्रांनो, तुम्ही सगळेजण 3 दिवस संघर्ष करताय. या ठिकाणी तो आपला सहकारी, त्याची डेड बॉडी, त्याचा मृतदेह पाथर्डीच्या दवाखान्यामध्ये पडून आहे. न्याय मिळाल्याशिवाय आणि विलास पुजारीवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय उठणार नाही असा छंद कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे. गुन्हा तर दाखल होणारच. गुन्हा तर दाखल होणारच. जर नाही झाला तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर येऊन तुमचा सगळ्यांचा बाप इथे येऊन बसेल. मग तर करताल का नाही? बाळासाहेब सरांच्या सोबत बोलले, पोलिसांच्या सोबत बोलले. सगळी हालचाल, सगळी परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे. दरवाजे उघडे आहेत. बऱ्याच जणांना वाटलं जमन. 2 दिवस नादी लावलं. अरे तुझे बाप येत आम्ही सगळे. आम्ही नादी लावणार गड्या गोळ्या बिस्किटावर येतो का चॉकलेट बच्चन भल्या भल्याचा माज आम्ही जिरवलाय. गरीबावर अन्याय करणाऱ्या, कष्टकऱ्यावर अन्याय करणारे, इथल्या वंचितावर अन्याय करणाऱ्या माणसाला आमची सुट्टी नाहीये. आज सरांनी जी मागणी केलेली आहे, समिती तयार झाली पाहिजे. त्या ठिकाणी कारवाईचं पत्र दिलं पाहिजे. आधी लावा. 2 दिवस झाले बघते, सुट्टी नाही. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाहीये, चौकशी होत नाहीये, या ठिकाणी बघा तुमच्या वंचित बहुजन आघाडीचा आणि आंबेडकरी चळवळीचा आणि तमाम बहुजन चळवळीचा रेटा बघा. SP साहेब आले तिथं. कोण आले? SP साहेब न्याय देण्यासाठी. आणि जे सरांनी सांगितलं, जी अपेक्षा बाळगली, त्या विठ्ठलला न्याय मिळाला पाहिजे. लेखी पत्र दिलं पाहिजे, चौकशी केली पाहिजे, कारवाई केली पाहिजे. ही रास्त मागणी जी सरांनी केली आहे त्याला दुजोरा देण्यासाठी आणि लेखी देण्यासाठी या ठिकाणी आले. सर वाचून बघणार आहेत, वळणावळ वाचून बघणार आहेत. एक जरी अक्षर चुकलं तर सर SP ला परत सांगणार आहे त्या अक्षरात बदल झाला पाहिजे. न्याय पाहिजे ना आम्हाला. 3 दिवस आमच्या भीम सैनिकाचे या ठिकाणी मृतदेह जामखेडच्या पाथर्डीच्या रुग्णालयामध्ये पडून आहे. काय देशामध्ये 75 वर्ष झालं ही आमची अवस्था आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याने, कार्यकर्त्याने, इथल्या सगळ्या RPI कार्यकर्त्याने, त्याचबरोबर इतर बहुजन चळवळीने या ठिकाणी ह्या लढ्याला बळी दिलेला आहे. ती माता वाहून रडती आहे, गरीब आहे, त्यांचे भाव या ठिकाणी आहेत. त्यांचा मुलगा धडपड करतोय, वकिली करतोय, कायद्याचं शिक्षण घेतोय. अरे काय गुन्हा केला? आदिवासीच्या जमिनीला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करायला तुम्ही दबाव टाकतात. या ठिकाणी पाथर्डी तालुक्याची पूर्ण इज्जत या ठिकाणी गेली आणि त्याला मदत करणारे या तालुक्याचे आमदार बाबा 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 काय भारी काम करतात. हा, बलात्कार करणाऱ्या माणसाच्या बाजूने, अन्याय करणाऱ्याच्या बाजूने, दलिताचा हट्टगान घडवणारे आहे, आदिवासीची पिळवणूक करणारे, भटक्याची पिळवणूक करणारे, अल्पसंख्याक समाजावर अत्याचार झाल्यानंतर या सगळ्या माजुऱ्या माणसांना मदत करणारे PI ना या तालुक्याचे आमदार मदत करताय. लाज वाटते, लाज. भारतीय संविधानाने आमदार केलाय, कशासाठी आमदार केलाय? गोरगरिबाच्या कष्टकऱ्यांचे प्रश्न आवाज उठवण्यासाठी आमदार केले. आणि यासारख्या
गरिबावर अन्याय करणाऱ्या पोलीस खात्यामधल्या अधिकाऱ्यांना मदत करता तुम्ही, वाईट वाटतं, लाज वाटते याची. कुठं न्याय मागायचा आम्ही आता जनतेच्या दरबारामध्ये न्याय मागणार आहोत, जनतेच्या कोर्टामध्ये न्याय मागणार आहोत. आज या ठिकाणी न्याय जर मिळाला यात सत्तर पुढचं आंदोलनाची रूपरेषा तुम्हाला सांग पाहिजे तुम्हाला. या ठिकाणी विठ्ठल खर्चनला जोरात घोषणा द्या, विठ्ठल खर्चनला न्याय मिळालाच पाहिजे. करायचं मान कोणी खाली आले नाही, बरोबर आहे. तुम्ही थकलात मला कबूल आहे, पण संघर्षाशिवाय पर्याय नाही भावा. वाईट परिस्थिती आहे. जर आपण संघर्ष नाही केला, आपण जर आवाज नाही उठवला, आपण जर बोलला नाही तर न्याय मिळणार नाहीये. जोर आवाज विठ्ठल खर्चला न्याय मिळालाच पाहिजे, विठ्ठल खर्चला न्याय मिळालाच पाहिजे. गोरगरिबावरती अन्याय करणाऱ्या विलास पुजारीची बदली झालीच पाहिजे, गोरगरिबावरती अत्याचार करणाऱ्या विलास पुजाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे. मित्रांनो, मागणी न्यायिक आहे. गेली 3 दिवसापासून तुम्ही संघर्ष करता. सर, फेसबुक उघडलं की पाथर्डी दिसते आहे. पहिली ती कोकराज पार्टी दिसायची, कोकराज पार्टी दिसायची, पण 3 दिवसापासून बघतोय ती कोकराज पार्टीच्या ऐवजी विलास पुजारी ही कोकराज पार्टी चालू झाली. ही पार्टी गोरगरिबावर अन्याय करते, आदिवासीवर अन्याय करते, दलितावर अन्याय करते आणि नको त्या पुढ्याच ऐकून इथल्या पाथर्डी मधल्या गोरगरिबावर अत्याचार करते. हे रोज फेसबुकला दिसतंय. म्हणून या ठिकाणी आपण त्यांचा निषेध करतोय. त्यांच्या कारवाई झाली पाहिजे मागणी करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे उपस्थित आहे. 3 घोषणा देतो आणि थांबतो. सगळे नऊ रात्र घोषणा देते. एसपी साहेब आले तर आवाज मोठा करा, सोलापूरचा आवाज काढायचा जोरात. वंचित बहुजन आघाडीचा हातच वर करते काय म्हणते जोरात, जोरशे काही तुम्ही पण दुसऱ्या पक्षाचे असू शकतात. वर वंचित बहुजन आघाडीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, समाज नायकांचा, हकरांचा, मोहन बाबांचा, दादाचा, विठ्ठल खर्चला न्याय मिळालाच पाहिजे, विठ्ठल खर्चला न्याय मिळालाच पाहिजे, विठ्ठल खर्चला न्याय मिळालाच पाहिजे. विलास पुजारीचं करायचं काय? पोलीस खात्याची बदनामकी करणाऱ्या, गृह खात्याची बदनामकी करणाऱ्या, पाथर्डी सारख्या शहराची बदनामकी करणाऱ्या विलास पुजाऱ्याचं करायचं काय? अरे पोलीस खात्याची बदनामी करणाऱ्या विलास पुजाऱ्याचं करायचं काय? संविधानाचा अपमान करणाऱ्या, गृह खात्याचा अपमान करणाऱ्या, पोलीस खात्याचा अपमान करणाऱ्या विलास पुजाऱ्याचं करायचं काय? हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. धन्यवाद. जय 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 भीम, जय भीम. या सगळ्या मनुवाद्यांना उत्तर फक्त जय भीमच आहे. जय भीम आणि आंबेडकरवाद सगळ्यांनी जोरात ऐकायला गेलं पाहिजे. तुझ्या सगळ्याचा नाद कर, जय भीमवाल्याचा नाद करू नको. जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. विठ्ठल खर्चला न्याय मिळाला पाहिजे, विठ्ठल खर्चला न्याय मिळाला पाहिजे, विठ्ठल खर्चच्या मारेकरी पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.